मी असिस्टंट प्रोफेसर संदीप लोखंडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे. आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयातील लिक्विडेशन ऑफ कंपनी हा टॉपिक बघतोय. यातले आतापर्यंत आपण 3 व्हिडिओ बघितलेत. पहिल्या व्हिडिओमध्ये बेसिक ऑफ लिक्विडेशन, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रॉब्लेम बघितला पहिला, तिसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा प्रॉब्लेम बघितला आणि आज चौथ्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा प्रॉब्लेम बघतोय. यानंतर पाचव्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिक वरचे एमसीक्यू क्वेश्चन कशा स्वरूपात असू शकतात ते आपण बघणार आहे. तिसरा प्रॉब्लेम बघण्याआधी आपण ऑर्डर ऑफ पेमेंट पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघूया, कारण ऑर्डर ऑफ पेमेंट ही महत्वाची या टॉपिक मध्ये. चेक करा या व्हिडिओ मधला प्रॉब्लेम स्क्रीन वरती दिलाय. Following was the balance sheet of JCB Limited as on 31st March 2020. Liabilities rupees, assets rupees. Share capital 2000, 8% preference shares of rupees 100 each fully paid. 2 lakh, 4000 equity shares of rupees 100 each, rupees 780 paid up, 3,20,000. 6000 equity shares of rupees 100 each, rupees 70 paid up. आजच्या व्हिडिओ मधला हाच पॉइंट महत्वाचा आहे. या ठिकाणी 2 प्रकारचे इक्विटी शेअर्स तुम्हाला दिलेले आहेत. एक 80 रुपये पेडअप आहेत, दुसरे आहेत ते 70 रुपये पेडअप आहेत. 8% डिबेंचर्स हॅव्हिंग ए फ्लोटिंग चार्ज ऑन ऑल असेट्स 2 lakh. डिबेंचर इंटरेस्ट 8000. बॅलन्स शीटला जे डिबेंचर इंटरेस्ट दिलेलं असतं ते असतं बॅलन्स शीटच्या डेट पर्यंतचा आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट. 31 मार्च 2020 पर्यंतचा आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्टची रक्कम किती आहे? 8000 रुपये. क्रेडिटर्स 3,20,000. Asset side, goodwill, land and building, plant and machinery, furniture, office equipment, stock, debtors, bills receivable, cash in hand, profit and loss account. Check kara first adjustment. The preference dividend was in arrears for last 3 years. As per the articles, it was to be returned before returning equity capital. 3 वर्षाचं प्रेफरन्स डिव्हिडंड आउटस्टँडिंग आहे आणि इक्विटी कॅपिटल रिटर्न करण्याच्या आधी ते रिटर्न करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट. सन्ड्री क्रेडिटर्स इन्क्लूड ए लोन ऑफ रुपीज 80,000 secured on the hypothecation of plant and machinery and preferential creditors of rupees 20,000. क्रेडिटर्सची रक्कम जी आहे 3,20,000. याच्यामध्ये 80,000 सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत प्लांट अँड मशिनरी वरती आणि 20,000 प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. ऍडजस्टमेंट नंबर 3. द लिक्विडेटर रिअलाइज द ऍसेट्स ऍज फॉलोज. त्या पॉइंट्स इथं दिलेले आहेत सर्व. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, ऑफिस इक्विपमेंट, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल. नंतर रक्कम आपण बघूया. या लीगल चार्ज ऑन लिक्विडेशन अमाउंटेड टू रुपीज 2,000. The liquidation expenses were rupees 5,200. The liquidator remuneration was fixed at rupees 2,000 plus 2% on sale of assets plus 4% on amount distributed to unsecured creditors. There was a typewriter which was completely written off from the books of account, but liquidator sold it for rupees 1,000, which was not included in the amount of office equipment above. त्या ठिकाणी एक टाईपरायटर होता. हा टाईपरायटर कम्प्लिटली रिटर्न ऑफ केला होता, म्हणजे त्याचा 100% डेप्रिसिएशन चार्ज केलं होतं आणि तो राईट ऑफ केला होता, म्हणजे काढून टाकला होता असेट्सच्या रेकॉर्ड मधून. पण तो टाईपरायटर लिक्विडेटरनी 1,000 रुपयांना विकलाय. त्याची रक्कम ऑफिस इक्विपमेंट मध्ये नाहीये. या ठिकाणी ऑफिस इक्विपमेंट किती आहेत? 25,000. याच्यामध्ये टाईपरायटरची रक्कम नाही. ही रक्कम आपल्याला आणखी एक याच्यामध्ये घ्यावी लागणार आहे. हा एक पॉइंट या ठिकाणी वेगळा आहे या प्रॉब्लेम मधला. Prepare liquidator statement of account if amounts were paid on 31st July 2020. Payment date है 31 जुलाई 2000.
प्रॉब्लेम सोडवायला आता आपण सुरुवात करतोय. सुरुवातीला रिसिट साइड. कॅश इन हँड किती आहेत? 16,000 रुपये. रिसिट साइडचा पहिला पॉइंट येईल. कॅश इन हँड किती? 16,000, 16,000. नेक्स्ट पॉइंट असणार आहे कॅश ॲट बँक किंवा कॅश इन हँड दोन्ही एकत्रच घेतो आपण ते. ऍसेट्स रिअलाइज्ड. ऍसेट्स रिअलाइज मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये ज्या रक्कम ऍसेट्स विकून जेवढी रक्कम आली ती आपण घेतो. बॅलन्स शीटच्या रक्कम विचारात घेण्याची आवश्यकता नसते ऍसेट रिअलाइजच्या. लँड अँड बिल्डिंग 4,30,000, प्लांट अँड मशिनरी, ऑफिस इक्विपमेंट, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल. ह्या सर्व ऍसेट आपण या ठिकाणी लिहून घेणार. ऍडजस्टमेंट मधल्या रक्कम घेतल्यात आपण ज्या रकमेला ऍसेट विकल्या गेल्या त्या रक्कम. या ठिकाणी एक ऍडजस्टमेंट आहे महत्वाची, ती म्हणजे शेवटची 7 नंबरची. देअर वॉज अ टाइपरायटर which was completely written off from the books of account, but liquidator sold it for rupees 1,000, which was not included in the amount of office equipment above. ऑफिस इक्विपमेंटची जी रक्कम आहे त्याच्यामध्ये हे 1,000 रुपये इन्क्लूड नाही आहेत. तो टाइपरायटर पूर्णपणे काढून टाकला होता, तो 1,000 रुपयाला विकलेला आहे. या ठिकाणीच लिहून घेणार आहे आपण ऍसेट्स रिअलाइज मध्ये टाइपरायटर 1,000. सर्व ऍसेट्स विकून रक्कम किती आली आता? 8,60,000. हे 8,60,000 आता यातून पहिलं पेमेंट आपण करणार सेक्युअर्ड लोन. चेक करा सेक्युअर्ड लोनची रक्कम किती दिली आहे. ऍडजस्टमेंट नंबर सेकंड. काय सांगितली ऍडजस्टमेंट? Creditors include a loan of rupees 80,000 secured on hypothecation of plant and machinery. Plant and machinery तारण ठेवून आपण कर्ज काढलेलं आहे 80,000 रुपयाचं. मग ते सेक्युअर्ड लोन आहे. लोनची रक्कम किती आहे? 80,000. ऍसेट विकून रक्कम किती आली बघा? प्लांट अँड मशिनरी विकून 1 लाख. 1 लाखातून आपल्याला 80,000 पूर्ण पेमेंट करता येत आहे. सेक्युअर्ड क्रेडिटर्स किंवा लोन लिहिलं तरी सुद्धा चालेल. किती आउटरला रक्कम येईल? 7,80,000. रिसिट साइड झाली. आता पेमेंट साइड. पेमेंट साइडला पहिला पॉइंट असणार आहे लीगल चार्ज. लीगल चार्ज चेक करा. ऍडजस्टमेंट नंबर 4. किती रक्कम सांगितली? 2,000 रुपये. लिहून घ्या इथं. लीगल चार्ज 2,000, 2,000. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे बघा आता? लिक्विडेटर्स रेम्युनरेशन पॉइंट असतो. काय सांगितलं ऍडजस्टमेंट नंबर 6 मध्ये? लिक्विडेटर रेम्युनरेशन वॉज फिक्स ॲट रुपीज 2,000 प्लस 2% ऑन सेल ऑफ asset plus 4% ऑन अमाउंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. लिहून घ्या इथं. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन फिक्स 2% ऑन ऍसेट्स रिअलाइज, 4% अनसिक्युअर्ड वर सांगितलं असेल तर सुरुवातीला प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वरती, त्यानंतर ना अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स वरती. कारण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स हे अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सच असतात. पहिली रक्कम 2,000 रुपये फिक्स. ऍसेट्स रिअलाइज 8,60,000. 8,60,000च्या 2% काढा. किती येतात ते? 17,200. ज्यावेळेस आपण पेमेंट करणारे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आणि अनसिक्युअर्डचं, त्याच वेळेस यांचं कमिशन जे आहे रेम्युनरेशन लिक्विडेटरला दिलं जाईल. पुढचा पॉइंट आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस. चेक करा इथं. ऍडजस्टमेंट नंबर 5. लिक्विडेशन एक्सपेन्सेस वेर रुपीज 5,200. 5,200. लिक्विडेशन एक्सपेन्सेसलाच कॉस्ट ऑफ लिक्विडेशन पण आपण म्हणतो. 5,200. पुढचा पॉइंट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. पुढचा पॉइंट कोणता असणार आहे? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये शेवटचा पॉइंट चेक करा.
क्रेडिटर्स जे आहे तिथं 3,20,000, त्याच्यामध्ये 80,000 सेक्युअर्ड लोन आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आहेत? 20,000 आहेत, ते इन्क्लूड आहेत. मग इथं लिहून घ्या, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती? 20,000. प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला 20,000 दिले की त्याच्यावरती 4% कमिशन लिक्विडेटरला आपण देणार आहे. 20,000च्या 4% काढले किती येतात? ते 800 रुपये. ब्रॅकेटमध्ये इथं लिहून घेतलं तरी चालेल, 4% ऑन 20,000. नेक्स्ट पॉइंट असणार आहे डिबेंचर होल्डर्सचं पेमेंट. चेक करा, डिबेंचर होल्डर्स. %6 डिबेंचर्स हॅव्हिंग फ्लोटिंग चार्ज ऑन ऑल ॲसेट्स. रक्कम किती आहे? 2 लाख. डिबेंचर इंटरेस्ट किती? 8,000. बॅलन्स शीटला जे डिबेंचर इंटरेस्ट दिलेलं असतं ते कोणत्या तारखेपर्यंत असतं? तर बॅलन्स शीटच्या डेट पर्यंतच असतं. आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट 8,000. या दोन्ही रक्कम आपण या ठिकाणी लिहून घेणार आहे. 6% डिबेंचर्स 2 लाख आणि प्लस हे 8,000, हे कोणतं इंटरेस्ट आहे? तर बॅलन्स शीटचं इंटरेस्ट आहे, बॅलन्स शीट डेट पर्यंतच आहे. पण आपल्याला डिबेंचरला इंटरेस्ट रिपेमेंटच्या, डिबेंचरला इंटरेस्ट द्यावं लागतं रिपेमेंटच्या डेट पर्यंत. आणि रिपेमेंटची डेट किती दिली आहे बघा? 31 इथं दिली आहे. Prepare liquidator statement of account if amounts were paid on 31st July 2020. 31 जुलै 20 ला पेमेंट दिलेलं आहे, त्या दिवसापर्यंत आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागणार आहे. चेक करा कॅल्क्युलेशन कसं येईल. कॅल्क्युलेशन ऑफ आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट आफ्टर बॅलन्स शीट डेट. रिपेमेंट पर्यंत 31 मार्च पासून 31 जुलै पर्यंतचा कालावधी येतोय 4 महिन्याचा. 4 महिन्याचं कॅल्क्युलेशन असेल 2 लाख गुणिले 6%. हे 6% पर ॲनम आहे, त्यामुळे गुणिले 4/12 उत्तर किती येते? 4,000 रुपये. ते 4,000 रुपये आपण या ठिकाणी लिहून घेणार. डिबेंचर इंटरेस्ट 4,000 आणि असं टोटल डिबेंचरचं पेमेंट किती येणार आहे? 2,12,000. यानंतर पेमेंट असणार आहे अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सचं. अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स चेक करा आता अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स किती आहेत. इथं दिलेत क्रेडिटर्स किती? 3,20,000. या 3,20,000 मध्ये 80,000 इन्क्लूड होते कशाचे? सेक्युअर्ड लोनचे, ते आपण पेड केलेत. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती होते? 20,000. हे 20,000 पेड केलेत. 80 आणि 20 आपण 1 लाखाचं पेमेंट केलंय. मग आता या ठिकाणी पेमेंट राहिलं किती? मग 2,20,000. या ठिकाणी किती पेमेंट केलं जाणार आहे? 2,20,000 रुपयांचं. हे 2,20,000 दिले की लिक्विडेटरला त्याच्यावरती कमिशन लगेच देणार आहे आपण. किती? 4%, 8,800 आणि टोटल लिक्विडेटरचं पेमेंट किती येईल? 28,800. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन 28,800. नेक्स्ट पॉइंट, प्रेफरन्स शेअर होल्डर. तर प्रेफरन्स शेअर होल्डरचं पेमेंट किती आहे बघूया आपण. 2,008% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. रक्कम किती आहे? 2 लाख रुपये. प्लस त्याला काय द्यावं लागणार आहे? ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, प्रेफरन्स डिव्हिडंड वॉज इन एरियर्स फॉर लास्ट 3 इयर्स. 3 वर्षाचं राहिलेलं आहे, तर ऍड करा प्रेफरन्स शेअर्स आणि 3 वर्षाचं डिव्हिडंड आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आता प्रेफरन्स डिव्हिडंड बॅलन्स शीट डेट पर्यंत आपण हे पेड करतो. 3 वर्षाचं राहिलंय. 2 लाख गुणिले रेट ऑफ डिव्हिडंड 8% गुणिले 3 किती येते रक्कम? 48,000. ते 48 इथं आपण ऍड केले आणि आउटरला टोटल पेमेंट किती आलं? 2,48,000. आता शेवटचं पेमेंट राहिलं इक्विटी शेअर होल्डरचा. हाच पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे, इक्विटी शेअर होल्डरचं पेमेंट. कारण
या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन प्रकारचे इक्विटी शेअर्स दिलेत की त्याच्या पेडअप व्हॅल्यू डिफरंट आहेत. पहिले आहेत ते बघा 4000 इक्विटी शेअर्स आहेत, 4000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच ₹80 पेडअप. तर दुसरे आहेत ते 6000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच ₹70 पेडअप. असे दोन पेडअप व्हॅल्यू वेगवेगळे आहेत. पण हे दोन्ही काय आहेत, इक्विटी शेअर्स आहेत, त्यामुळे दोघांनाही लॉस कसा आला पाहिजे, दोघांनीही सारखा बिअर केला पाहिजे, सारखा लॉस या दोघांनी शेअर करावा लागेल या दोघांनाही. मग आता ते कॅल्क्युलेशन आपण कसं करायचं, ते कॅल्क्युलेशन करण्याआधी आपल्याला इथं शेअर होल्डरसाठी कॅश किती शिल्लक आहे ती बघावी लागेल. 7,80,000 आणि 16,000 म्हणजे आपल्याकडे टोटल रिसिट्स किती झाल्या, 7,96,000. त्यातून ह्या सर्व पेमेंट्स वजा करा. हे सर्व पेमेंट्स आपण वजा करणार, हे सर्व वजा करा आणि किती रक्कम शिल्लक राहते ते सांगा. रक्कम शिल्लक राहते किती, 60,000 रुपये. आता हे 60,000 आपल्याला दोघांना द्यायचे कसे त्याचं कॅल्क्युलेशन आपण बघणार आहे. कॅल्क्युलेशन ऑफ पेमेंट टू इक्विटी शेअर होल्डर्स. कॅश बॅलन्स किती आहे आफ्टर प्रेफरन्स शेअर होल्डर पेमेंट, 60,000 रुपये. आपल्याला 60,000च आहेत, पण आपल्याकडे टोटल कॅपिटल किती होतं बघा. पहिला आहे ते 3,20,000, दुसऱ्याच्या आहेत ते किती 4,20,000 म्हणजे 7 लाख किती पेमेंट आहे बघा, आणि आपल्याकडे फक्त 60,000 आहेत. तर मग आपल्याला सुरुवातीला काढावी लागणार डिफिशियन्सी, म्हणजे आपण किती कॅपिटल परत करू शकणार नाही. पेडअप इक्विटी कॅपिटल किती, 7,40,000. त्यातून कॅश बॅलन्स 60,000 वजा करा, शिल्लक राहिले किती 6,80,000. हा सर्व शेअर होल्डर्स साठी लॉस असणार आहे, एवढी डिफिशियन्सी असणार आहे. मग आता प्रत्येक शेअर मागं किती येते चेक करा. टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, पहिले आहेत ते 4,000, दुसरे आहेत ते किती आहेत 6,000, म्हणजे झाले 10,000. डिफिशियन्सी पर शेअर किती, डिफिशियन्सी डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, 6,80,000 त्याला भागिले किती करणार आपण, 10,000 करणार. उत्तर किती येईल, 68 रुपीज पर शेअर. 68 रुपये पर शेअर म्हणजे प्रत्येकाचे 68 रुपये आपण परत देऊ शकणार नाही. आता मग चेक करा, या ठिकाणी पहिले शेअर्स आहेत ते किती पेडअप आहेत, 80 पेडअप आहेत. 80 पैकी आपण किती देऊ शकणार नाहीये, 68. इथं किती पेडअप आहेत, 70. यापैकी त्याला किती देऊ शकणार नाहीये, 68. मग 80चा विचार करूया, 80 मधून 68 वजा करा, शिल्लक राहतायत किती इथं 12 रुपये. मग ह्याला किती द्यावे लागणार आहेत आपल्याला, 12 रुपये. किती शेअर्स आहेत, 4,000. 4,000 गुणिले 12 करणार आपण. 4,000 इक्विटी शेअर्स आहेत, त्याला गुणिले 12 करा, पेमेंट किती येईल बघा. त्या ठिकाणी 4,000 गुणिले 12 केले आपण, किती येते उत्तर, 48,000. आता दुसरे आहेत ते किती पेडअप आहेत, 70 पेडअप आहेत. 68 देता येत नाहीत, म्हणजे ह्यांना किती द्यावे लागतील आपल्याला, आता 2 रुपये अजून द्यावे लागतील. इथं लिहून घ्या, 6,000 गुणिले 2 किती येतात ते 12,000. 48 आणि 12 बरोबर टोटल किती येईल, 60,000. आणि या पद्धतीने हा पॉइंट आपला झालेला आहे. हा पॉइंट टाईपरायटर्सचा पॉइंट, टाईपरायटरचा 2च पॉइंट वेगळे होते, बाकी सर्व पॉइंट्स आपले या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये कव्हर झाले होते. सर्वांना हा प्रॉब्लेम समजला असेल असं आपण समजूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. काही शंका असतील तर आपण डिस्कशन सेशन मध्ये त्याच्यावरती चर्चा करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.